नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षेत संघर्ष व समायोजन या घटकावरती विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत। ठीक आहे, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। ठीक आहे, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पहा, मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही। ठीक आहे, प्रश्न समजला। मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही असं विचारलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3, वगळलेल्या गोष्टींबद्दल विचार करावा। मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी वगळलेल्या गोष्टींबद्दल विचार करावा हा जो पर्याय आहे तो उपयुक्त नाही। म्हणजे संघर्षाच्या कारणांपासून अलिप्त राहावे, संघर्षाची नेमकी कारणे शोधावी आणि मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा। हे जे उपाय किंवा हे जे पर्याय आहेत ते कसे आहेत, मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत। ठीक आहे, हा जो प्रश्न आहे तो टीईटी 2021 पेपर सेकंड मध्ये विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती डॅश 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 या प्रकारची संरक्षण यंत्रणा असते। तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4, तादात्म्य। हा प्रश्न टीईटी 2021 पेपर सेकंड मध्ये विचारण्यात आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे, लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिलेली आहेत, त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता। ठीक आहे, लेविनने मानसिक संघर्षाचे जे प्रकार मांडले होते ते प्रकार आणि त्याच्याशी संबंधित जे उदाहरण आहेत यांचं या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। या ठिकाणी पहा, पहिला उदाहरण आहे, खिशात सिनेमा पुरतेच पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही। मग या ठिकाणी कोणत्या प्रकारचा संघर्ष आहे? या उदाहरणामध्ये व्यक्तीला पार्टीही द्यायची आहे आणि सिनेमाही पाहायचा आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी त्याला हवे आहेत। म्हणजे हा कोणत्या प्रकारचा संघर्ष झाला तर हा ऑप्शन बी, हवे हवे संघर्ष। ऑप्शन ए ची जोडी ऑप्शन बी सोबत असेल, हवे हवे संघर्ष। ठीक आहे, दोन्ही गोष्टी त्याला हव्या आहेत। पुढचं उदाहरण पहा, परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात व नापास होण्याचेही नको असते। या ठिकाणी विद्यार्थ्याला अभ्यासही करायचा नाहीये, म्हणजे अभ्यासाचे कष्टही करायचे नाहीयेत आणि त्याला नापासही व्हायचं नाहीये। म्हणजे या ठिकाणी कोणता संघर्ष असणार आहे तर या ठिकाणी असणार आहे नको नको संघर्ष। अभ्यासाचं कष्टही नको आणि नापासही व्हायचं नको। ठीक आहे, या ठिकाणी 2ची जोडी मग क सोबत असेल। ठीक आहे, त्यानंतर पुढचं उदाहरण पहा, आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो। म्हणजे त्याला आवडता पदार्थ खायचा पण आहे परंतु पोटात जागा नसल्यामुळे नको देखील वाटतं। मग या ठिकाणी कोणता संघर्ष असणार आहे? मग या ठिकाणी असणार आहे हवे नको संघर्ष, ऑप्शन अ। ठीक आहे, मग आपलं उत्तर काय असणार आहे? ए ची जोडी असणार आहे ब सोबत, नंतर 2ची जोडी असणार आहे क सोबत आणि 3ची जोडी असणार आहे अ सोबत। म्हणजे आपलं उत्तर असायला पाहिजे ब क अ। मग या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये ब क अ जोडी दाखवणारा पर्याय कोणता आहे तर तो आहे ऑप्शन 2, ब क आणि अ। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2। हा जो प्रश्न आहे तो टीईटी 2021 पेपर फर्स्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाची वैशिष्ट्य नाही। याचे उत्तर आहे ऑप्शन 2, शक्य आकांक्षा बाळगणे। शक्य आकांक्षा बाळगणे हे विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही। म्हणजे परिस्थितीशी जुळवून न घेणे, स्व व परिस्थिती यात सुसंवाद नसणे आणि वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे हे विषम समायोजनाची वैशिष्ट्य आहेत। ठीक आहे, समजलं? हा जो प्रश्न आहे तो टीईटी 2019 पेपर सेकंड मध्ये विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात। पुढचा प्रश्न आहे, जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत, सारखे पाय मागे खेचतात
असे सांगत असतात तेव्हा ही डॅश डॅश प्रकारची संरक्षण यंत्रणा असते. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 4 विकृत श्रद्धा. हा प्रश्न टीईटी 2019 पेपर सेकंड मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? याचं उत्तर आहे ऑप्शन 1 विल्यम जेम्स. सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी, अशी व्याख्या विल्यम जेम्स यांनी केलेली आहे. हा प्रश्न टीईटी 2019 पेपर सेकंड मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. खाली दिलेल्या मानसिक संघर्षाच्या परिणामांपैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 व्यक्तीच्या कृती युक्तीतील जोम वाढवतो. म्हणजेच व्यक्ती वैफल्याच्या तावडीत सापडते, विषम समायोजन घडून येते आणि व्यक्तीचा शक्तिक्षय होऊ लागतो. ते मानसिक संघर्षाचे परिणाम आहेत. हा प्रश्न टीईटी 2018 पेपर फर्स्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डॅश 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 संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 तादात्म्य. बड्या व्यक्तीबरोबर काढलेले फोटो, त्याचे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे हे तादात्म्य या संरक्षण यंत्रणेचा वापर आहे. हा प्रश्न टीईटी 2018 पेपर फर्स्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा. एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकुन साहेबावर रागवू शकत नाही, तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो. संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते? एखाद्या कारकुनावर साहेब रागवले तर कारकुन साहेबावर रागवू शकत नाही, तो घरी आल्यावर बायकोवर रागवतो. हे संरक्षण यंत्रणेच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3 विस्थापन. जर एखादी घटना व्यक्तीसाठी त्रासदायक असेल तर त्यामुळे चिंता निर्माण होते आणि व्यक्तीला ताणाचा सामना करावा लागतो. तर अशा वेळेस व्यक्ती विविध संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो. आता संरक्षण यंत्रणा म्हणजे नेमकं काय? तर संघर्ष सोडवण्यात अपयश आले तर मनावरती ताण निर्माण होत असतो आणि परिणामी व्यक्तीमध्ये पराभवाची भावना निर्माण होते. त्यामुळे त्याच्या अहमला, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इगो म्हणतो, त्याच्या इगोला काय होतं तर धक्का बसतो. आणि इगोला धक्का पोचतो म्हणजे व्यक्तीच्या अस्तित्वाला धक्का पोचल्यासारखे असते. मग अशा वेळेस व्यक्ती काय करतो तर हा जो ताण आलेला आहे, हा ताण कमी करण्यासाठी तो विविध अप्रत्यक्ष मार्गांचा अवलंब करत असतो. आणि हे अप्रत्यक्ष मार्ग म्हणजेच संरक्षण यंत्रणा. ठीक आहे. समजलं? आता हे उदाहरण पहा. कारकुनावर साहेब रागवले तर कारकुन साहेबावर रागवू शकत नाही. का रागवू शकत नाही? कारण त्याचा नोकरीचा प्रश्न आहे. ठीक आहे. साहेबावरती तो रागवू शकणार नाही. साहेबांनी रागवल्यामुळे कारकुनाला प्रचंड ताणाचा त्या ठिकाणी सामना करावा लागतो. त्याला खूप, त्याच्या मनावरती खूप ताण निर्माण होते. मग त्याला त्या ताणातून स्वतःची सुटका करायची असते. ठीक आहे. समजतं? त्या ताणातून सुटका करण्यासाठी तो काय करतो, विविध मार्ग शोधत असतो की टेन्शन कमी करायचं आहे, खूप ताण आलेला आहे. मग या ठिकाणी त्याला बेस्ट ऑप्शन मिळतो. ते कोणतं? बायको. घरी येऊन तो बायकोवरती राग काढतो. मग या ठिकाणी तो कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत आहे तर ते आहे विस्थापन. साहेबावरती जो राग काढायचा आहे तो घरी येऊन बायकोवरती राग काढतो. ठीक आहे. समजलं? याला म्हणायचं डिफेन्स मेकॅनिझम किंवा संरक्षण यंत्रणा. मनावरती आलेला ताण कमी करण्यासाठी व्यक्ती विविध मार्ग शोधत असतो आणि या मार्गांनाच काय म्हणायचं तर संरक्षण यंत्रणा. ठीक आहे. एखादी घटना व्यक्तीसाठी त्रासदायक असेल तर त्यामुळे व्यक्तीवरती ताण निर्माण होतो, त्याला ताणाचा सामना करावा लागतो आणि त्या ताणातून मुक्त होण्यासाठी तो विविध मार्ग शोधतो आणि यांनाच काय म्हणायचं तर संरक्षण यंत्रणा. याला इंग्लिशमध्ये डिफेन्स मेकॅनिझम असं म्हणतात. समर्थन, दमन, परगमन, प्रतिपूरण, तादात्म्य, प्रक्षेपण, विकृत श्रद्धा, प्रतिक्रियात्मक वृत्ती, आत्मताडन, विस्थापन
हे संरक्षण यंत्रणेचे म्हणजेच डिफेन्स मेकॅनिझमचे विविध प्रकार आहेत. ठीक आहे. आता या प्रश्नांचं विश्लेषण करण्यासाठी मी जी माहिती दिलेली आहे ती मी कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे तर त्यासाठी रेफरन्स बुक आहे प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित महा-TET बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. या रेफरन्स बुकचा आपण ऑलरेडी फुल रिव्ह्यू पाहिलेला आहे. व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही पुस्तकाच्या डिटेल रिव्ह्यूसाठी तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3 उपचारात्मक मुलाखत. उपचारात्मक मुलाखत. विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, त्यांच्यात समायोजन क्षमता वाढवणे हे उपचारात्मक मुलाखत या पद्धतीने साध्य करता येते. हा जो प्रश्न आहे तो TET 2018 पेपर सेकंड मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसते? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन 3 तादात्म्य. ठीक आहे. हा प्रश्न TET री एक्झाम 2016 पेपर फर्स्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न जो आहे तो ॲज इट इज 2021 ला सुद्धा रिपीट झालेला आहे ते आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन 4 अ, ब, क सर्व. परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे, व्यक्तिगत आवडी निवडी, गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे आणि परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे हे सर्व काय आहे? या सर्वांचा अर्थ आहे समायोजन. ठीक आहे. समायोजन. ठीक आहे. हा जो प्रश्न आहे TET री एक्झाम 2016 पेपर फर्स्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केलेला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे डॅश 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 संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 कृतक समर्थन. कृतक समर्थन. हा प्रश्न TET 2021 पेपर फर्स्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन 4 प्रक्षेपण. हा प्रश्न TET 2019 पेपर फर्स्ट मध्ये विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा TET परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्नसंच पाहूयात. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.